महादेव वाघाई हुपरी बऱ्यापैकी सगळ्यांना ओळख आहेच माझी. तर मशीन घ्यायचं कारण म्हणजे आमचं आनंद सर आणि राजाराम चव्हाण सर तांबे सर 7:30 वाजता आली संध्याकाळी. मग माझी पहिला सवय अशी आहे, कोण पण आलं तर 1 तासभर पहिला बसवायचं, मलाही वेळ द्यायचा. हिने बसले मग यांना म्हटलं या पुढे जाऊ काय सांगा. मग तिने डेमो वगैरे केला, सगळं झालं तरी सुद्धा ही काय हलायला काय तयार नाही. कारण मला माहित होतं की आनंद सर हे 2-4 कंपनीत अगोदर काम केल्या सारखे हे चाललेलं नाही म्हणलं, हे काय आता बंद आपण करायला नको. मी पण काय केलं, हिने काय हलनात 12-12:30 झालं. चला जेवायला जाऊया. रात्री आम्ही 11ला जेवायला गेलो, परत जेवण झालं, परत चव्हाण सरांच्या लॉनमध्ये बसलो. बसल्यानंतर आता यांनी काय करायचं, हिने काय चेक याच्याच्या वेळी जाणार नाही. मग म्हटले आपण सेव्हिंगचा चेक फाडून देऊया. मला माहित होतं की सेव्हिंगच्या चेक मध्ये मी कधीच पैसे ठेवत नाही. मग ते 3,000 रुपये सेव्हिंगला ठेवते, कारण माझ्या फर्मच्या अकाउंटला भरपूर पैसे असतात, पण सेव्हिंगला मी कधीच ठेवत. मग सरांना म्हटलं सर काय नाही 4 दिवसात चेक टाकू. आज खरी सांगतो तुम्हाला मी की चेक झाला बॉस. म्हणजे मी मुद्दामच केलं नव्हतं, कारण काय झालं प्रत्येक वेळी येणार आणि काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं. मग आम्ही चांदीचा बिझनेस बघायचं काय, हे मार्केटिंगचं बघायचं. त्यात थोडंसं किंवामध्ये पण मला एक 5-10 लाख रुपये मी त्यात लॉस झालो पहिल्यांदा. प्रोडक्ट अजून पण पडल्यात. मग हे काय करायचं नाही, आजपासून म्हणजे कधीही नेटवर्क परत काय हे आले तर यांना जवळ करून द्यायचं असा विषय होता. मग झाला चेक बॉन्स. तरी पण महिना 1.5 महिना याने असंच टोलवलं, आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो, असं करत करत टोलवलं. शेवटला ही काय माझा पिच्छा सोडलं. रोज फोन आहे तांबे सरांचा, काय झालं काय झालं काय झालं. आता काय तर होऊ दे ना. चव्हाण सरांनी बोलून घेतलं घरात. म्हटलं मी 2,78,500 लावा लागलोय. आज 15 मे आहे, आज ऍडजस्ट करतो, पण पुढच्या 15 मे 2024ला नाही पैसे जर माझं परत आलं तर घरात बसून पैसे देणार. हे सांगितलं तिने म्हटलं नाही काय झालं तर मी तुमच्या घरात पैसे आणून देतो. ठीक आहे म्हटलं. तर आज वस्तुस्थिती अशा ह्या 1 महिन्यात माझं सिनियर चव्हाण सर राजाराम चव्हाण सर आहे, पण तिने मला सपोर्ट द्यायचं म्हणून मी त्यांना सपोर्ट चांगल्या पद्धतीने द्यायला लागलो. आणि साधारणतः ह्या महिन्यात बघितलं तर एक 3 मशीनचे पैसे मी एका महिन्यातच काढले. 1 महिन्यात 3 मशीनचे पैसे काढले. आणि त्यातच मशीन जोडल्यानंतर जेव्हा आमच्या आईला जो 10 ते 11 गोळ्या रोजच्या होत्या, त्यातल्या तन्मय मोरा सर आहे तिथं, सूर्या हॉस्पिटल त्यांचं आहे, तर 7 ते 8 वर्ष आई आपली गोळ्यात खात होती. मग हे मशीन बसल्यानंतर एक साधारणतः महिन्यात 2 महिन्यात एवढा रिझल्ट चांगल्या पद्धतीने आला. 75 किलो वजन होतं आहे तर ते 65 किलो झालं. माझं पण पोट ह्याच्यापेक्षा जास्त होतं, पण आता पोट जरा कमी आलं. आता ब्लेझर काय पण मला वाटत असेल, पण पोट बऱ्यापैकी कमी आले. आणि आईच्या फक्त आता 4 गोळ्या ठेवल्या, बाकी 7 गोळ्या बंद करून टाकल्या डॉक्टरांनी. पाणी मिनरल वॉटर आहे, चांगलं पाणी आहे. आणि आज मी एकच फक्त सांगतोय की सगळ्यांना डेमो बघायची गरज नाही, माझ्या शब्दावर फक्त पैसे लावायचं तर लावा. काय करायचं माझं मी पुढे बघतो. ह्यात जवळजवळ ह्या महिन्यात मी जवळ 25 जॉईनिंग येतात ह्या पद्धतीने. ह्या महिन्यात 25 येतात. आता बरीच काही टीम आहे तर समोर बसल्या. ह्या पद्धतीनं आम्ही 1-2 महिन्यातच साधारणतः आम्हाला जे ध्येय गाठायचे आम्ही 2 महिन्यातच गाठतो. आणि बऱ्यापैकी पाण्याचं चांगलं आम्ही घरची तर फॅमिली सगळ्यांची सिक्युअर होईलच, पण पैसे पण चांगल्या पद्धतीने आम्ही येत शकतो. एवढंच मी सांगतो. चेंज युअर लाईफ, चेंज युअर वॉटर, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.